ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत अर्जुन जज साहेबांना विनंती करून प्रिया आणि साक्षी यांचे क्रॉस एक्झामिनेशन एका वेळेला करायचा असं ठरवतो. पण दामिनी त्याला अपोज करत म्हणते की असं कधी कोटा झालेलं नाहीये, तशी कोटाची पद्धतही नाहीये. पण अर्जुन जज साहेबांना पटवून देतो की या केससाठी हे किती महत्वाचं ठरेल. तेव्हा जज साहेब तशी परमिशन देतात. तेव्हा अर्जुन प्रियाला कटड्यामध्ये बोलून घेतो आणि विचारतो की तुम्ही सगळे तर मूवी बघायला गेला होता, मग साक्षी तिथे का आली होती. असं तसं प्रियावर खूप प्रेशर करतो. त्या दोघींचं एकमेकांमध्ये भांडण लागतं. साक्षी म्हणते की आईस्क्रीम जरी फुकटचं दिले ना तर ही प्रिया खायला एवढी भिकारी ही प्रिया आहे. असं म्हटल्यानंतर प्रियाला खूप राग येतो. ती म्हणते शब्द जपून वापर साक्षी, असं म्हणून त्या अर्जुनला जे पाहिजे होतं ते अर्जुन बरोबर साधून घेतो. आता अर्जुन प्रियावर प्रेशर देत म्हणतो की जज साहेब, प्रियाने फक्त विलासलाच नाही मारलं तर मधुभाऊंवरही हल्ला केला होता. पैशासाठी तिने विलासला मारले. बोल, गोळी तुझ्याच हातातून झाडली गेली, पिस्तूल तुझ्या हातामध्ये होतं. बोल प्रिया बोल, तूच विलासला मारलंस, पैशासाठी तूच हे केलंस. असं म्हणून अर्जुन प्रियावर प्रेशर करतो. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा प्रेशर घेऊन प्रिया खरं बोलून टाकते आणि म्हणते नाही नाही नाही, मी विलासला मारलेलं नाहीये, गोळी साक्षीच्या हातातून झाडून गेली होती, ते मी पाहिलं आहे. आणि अशा पद्धतीने प्रियाने साक्षीचं खरं सत्य, खरा गुन्हा बाहेर आणलेला आहे.